श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे अभिमंत्रित तीर्थ कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वामींची मूर्ती असेल तरी चालेल किंवा फोटोसुद्धा चालू शकतो, तांब्या ग्लास पण चालू शकतो, धूप अगरबत्ती दिवा हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला स्वामींची मूर्ती एका आसनावर ठेवायचं आहे, फोटो किंवा मूर्ती दोन्हीही चालेल। नंतर धूप अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे स्वामींच्या समोर आणि तांब्या भरून पाणी घ्यायचे। तांब्या कुठलाही चालू शकतो, स्टीलचा असो किंवा तांब्याचा असो, तो पाणी भरून घ्यायचा आहे, तांब्या भरून घ्यायचा आहे। आणि ते तारक मंत्र म्हणण्या अगोदर आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला हे तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे ते मनामध्ये आणायचं आहे इच्छा। जसं की तुम्हाला कोणाचं व्यसन सोडायचं असेल किंवा स्वतःची काही व्यसनं सोडायची असतील तर ते मनामध्ये आणायचं आहे अगोदर। आणि त्या ग्लासवर किंवा तांब्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे। 11 वेळेस तारक मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही जे ते अभिमंत्रित पाणी केलेलं आहे ते पाणी तुम्ही ज्यांचं व्यसन सोडायचं आहे त्यांना ते देऊ शकता किंवा घरात शिंपडू शकता किंवा स्वतः पण पिऊ शकता। अशा प्रकारे तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे। तर याचा नक्कीच फायदा होतो, एकदा करून बघा। मी पण कधी करत नव्हते, पण आता मी स्वामी सेवा करायला लागले। मला तर खूप चांगलं म्हणजे स्वामींची सेवा केल्यामुळं खूप असं मन प्रसन्न राहायला लागले आणि जर मला फायदा झाला आहे तर प्रत्येकालाच होईल असं वाटतंय। तर स्वामींची सेवा केल्याने काही म्हणजे हे नाही आहे, स्वामींची सेवा जेवढी आपण करू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, कमेंट पण करा।